आजच्या ठळक बातम्या. ONGC मध्ये पुन्हा मोठा ब्लास्ट. ज्येष्ठांना मार्गदर्शन करणार RR पाटील. दापोली आरोग्य अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन. रत्नागिरीत बांबू फर्निचर कारखाना आणणार नामदार सामंत. रायगडात ओबीसींचा GR विरोधात ठराव. आता पाहूयात बातम्या सविस्तर स्वरूपात. उरण येथील ONGCच्या गॅस प्रोसेसिंग प्रकल्प परिसरात सोमवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास प्रचंड स्फोट झाला. या भीषण स्फोटानंतर क्षणार्धात आगीचे तांडव पसरले. परिसरातील नागावसह अनेक वस्त्यांमध्ये प्रचंड हादरे बसले. इतकेच नव्हे तर घरांच्या काचा फुटून नागरिकांचे मोठे नुकसान झाले. गॅस पाईपलाईन गरम झाल्याने ही दुर्घटना घडल्याचं प्राथमिक अंदाजात वर्तवलं जात आहे. विशेष म्हणजे भीषण आग लागूनही सायरन वाजला नाही. यापूर्वी 2 दिवसांपूर्वी आग लागून 2 कामगार भाजल्याची घटना घडली असल्याची धक्कादायक माहिती कामगारांनी यावेळेस दिली. काही कुटुंबांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागतो. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येत नसेल तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन मिळेल. आपण केव्हाही न घाबरता या प्राधिकरणाच्या कार्यालयात या, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरीचे सचिव RR पाटील यांनी केले. आश्रय ज्येष्ठ नागरिक संघटना रत्नागिरी यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संस्थापक सुहेल मुकादम, अध्यक्ष अनिल नागवेकर, कार्याध्यक्ष सिराज खान, सरचिटणीस अहमद मालवणकर, सल्लागार शकीर गव्हाणकर आणि शहर आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारातील नव्या तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले. या नव्या तालुका आरोग्य केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील 8 आरोग्य केंद्र आणि 46 उपकेंद्रांचे योग्य नियोजन राखून लसीकरण, इतर आरोग्य उपक्रम, आरोग्य विभागाच्या इतर सोयी सुविधांच्या नियोजनाचे काम होणार असून हे आरोग्य अधिकारी कार्यालय ग्रामीण आरोग्य यंत्रणेचा कणा बनेल, असे प्रतिपादन उद्घाटन प्रसंगी मंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केले. बांबू लागवडीतून कोकणातील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणण्याचं उद्दिष्ट आहे. सुमारे 10,000 हेक्टरवर जिल्ह्यात बांबू लागवड करून महाराष्ट्राला दाखवून देऊ की यातून देखील उद्योग उभा राहू शकतो. प्रत्येक कुटुंबाला दरमहा 30 ते 40 हजार रुपयांचं उत्पन्न मिळवून देणे हे उद्दिष्ट आहे. त्यासाठी महाराष्ट्रात आम्ही बांबू पॉलिसी आणली आहे. जिल्ह्यात बांबू फर्निचर बनवणारा एक क्लस्टर आधारित कारखाना सुरू करण्याची घोषणा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली. येथील जिल्हा नियोजनाच्या सभागृहात आयोजित बांबू लागवड परिषद शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. पाशाबाईंनी जो चष्मा लावलेला आहे तो देखील बांबूच्या फ्रेमचा आहे. पाशाबाईंच्या हातामध्ये जे घड्याळ आहे ते देखील बांबूपासून बनवलेलं आहे. आणि एवढंच नाही, कधी कधी पाशाबाई जे टी-शर्ट घालतात ते देखील बांबूने बनवलेले असतात. आणि आता त्यांच्या पायामध्ये शूज आहेत, पण शूजच्या अगोदर त्यांनी सॉक्स घातलेले आहेत. ते सॉक्स देखील बांबूपासून बनवलेले आहेत. एवढी ताकद आपण या बांबूच्या सगळ्या प्रॉडक्ट पासून करू शकतो. इथे अनेक महिला भगिनी बसलेल्या आहेत. म्हणजे आपण बांबूपासून बनलेली जर ज्वेलरी बघितली तर प्रत्येक बचत गटाला मोह होईल की अशा पद्धतीचं एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट हे आपण आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू केलं पाहिजे. म्हणून 3-4 संकल्पना ज्या आम्ही मांडल्या आणि जे संकल्प केले त्यातला एक म्हणजे किमान पुढच्या वर्षभरामध्ये 10,000 हेक्टरवर बांबूची लागवड शेतकऱ्यांना कन्व्हिन्स करून आपल्याला करायची. रायगड जिल्हा ओबीसी जनमोर्चा तथा ओबीसी संघर्ष समन्वय समिती रायगड जिल्ह्याच्या वतीने रोह्यातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत शासनाने मराठा समाजासाठी दिलेल्या GRच्या विरोधात तहसीलदारामार्फत रायगड जिल्ह्यातून मुख्यमंत्री यांना निवेदन देण्याचा ठराव करण्यात आला. या बैठकीत रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तहसीलदारांना 15 सप्टेंबर रोजी तर जिल्हाधिकाऱ्यांना 18 सप्टेंबर रोजी निवेदन देण्याचे आयोजित बैठकीत सर्वानुमते ठरवण्यात आले आहे. काही आर्थिकदृष्ट्या मागासलेला असेल तो अगदी त्याच्यातला 0.5% किंवा 5% फक्त मराठा समाज मागासलेला असेल, म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागासलेला असेल तर गव्हर्नमेंटने त्याच्यासाठी पण EWS आणि SCBC हे काढलेलं आहे. त्याच्यातही मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्यांचा जर का 5 ते 10% समाज जो आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असेल तर त्याला SCBC वगैरे आणि EWS त्यांना दिलेला आहे आणि 10% त्यांना दिलेला आहे. त्या 10%चाही ते फायदा घेतात. आपण आज बघतोय की EWS ते फायदा घेतात
आर्थिकदृष्ट्या मागे EWSचा घेत आहेत, SBCचा घेत आहेत. ह्या सगळ्याचा फायदा ते घेत असताना त्यांच्या संस्था उभे करतायत, ते गडगंज श्रीमंत होत आहेत आणि आपण जे गरीब आहोत ते गरीबच होत चाललेलो आहोत. का तर ते मोठ्या प्रमाणात एकत्र होत आहेत. मगाशी पवार साहेबांनी, नंद पवारांनी सांगितलं की आपण का आरक्षणाला विरोध करू शकत नाही, की आपण काय मिळवू शकत नाही. आज आपण बघतोय 4 तारखेला आपण सगळ्यांना अजेंडा काढला, ओबीसी समाजांपर्यंत प्रत्येक तालुक्यात आपण पोहोचलो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.